नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तसंच नाशिक मुंबई महामार्गावर 100पेक्षा अधिक हॉटेल आणि लॉजचं बांधकाम NMRDAनं अनधिकृत ठरवलंय आणि ते पाडण्याचे आदेश सुद्धा दिलेत। हे आदेश उच्च न्यायालयानं कायम ठेवल्यामुळे या व्यावसायिकांच्या पायाखालची माती सरकली आहे। इथल्या हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली इथे काही अनैतिक व्यवसाय सुरू होते अशी तक्रार स्थानिकांनी वारंवार केली होती। नाशिक त्र्यंबक रोडवरच्या या हॉटेल आणि लॉजवर आता हातोडा पडणार आहे। NMRDAनं ही बांधकाम अनधिकृत ठरवलं असून ते पाडण्याचे आदेश यापूर्वीच जारी झाले होते। मात्र हॉटेल आणि लॉजच्या मालकांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण उच्च न्यायालयानं सुद्धा NMRDAच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलंय। उच्च न्यायालयात सुनावणी होती। हे 44 एकत्रित एक याचिका दाखल केली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने त्यांना प्रत्येकाने स्वतंत्र याचिका दाखल करावी म्हणून रिलीफ न देता त्यांची याचिका डिस्पोज ऑफ केलेली आहे। दरम्यान या व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। दरम्यान संभाव्य कारवाईमुळे हॉटेल आणि लॉज व्यवसायातल्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचा दावाही केला जातोय। एवढ्या हॉटेलमध्ये कमीत कमी एका हॉटेलमध्ये 50 लोक कामाला आहे, तर 50 लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे। आम्ही त्यांना रोजगार देतोय, नाही तर तुम्ही सरकारी रोजगार द्यावा त्यांना। या लोकांना आमच्याकडे 2225 लोक काम करतात, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आमच्या हॉटेलच्या माध्यमातून होत असेल, तुम्ही त्यांना सरकारी नोकऱ्या द्यावा। जसं ज्यांचे शिक्षण झालेले त्या पद्धतीने त्यांना नोकऱ्या द्या। आम्ही आता ते सगळे व्यवसाय बंद करतो। मला हॉटेल जर तुमच्या प्राधिकरणाच्या अंडर येत असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला काही डेव्हलपमेंटचं काम करायचं असेल त्यावेळेस तुम्ही नक्की त्यांना काढून टाका। पण आज रोजी सर्वेनुसार कुठल्याही रस्त्याचं रुंदीकरण नाहीये, कुठल्याही विकासाचा आराखडा या ठिकाणी नाहीये, फक्त एक काहीतरी वेठीस धरण्याचं काम म्हणून आम्हाला तुम्ही नडून बघताय। तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की एक तर मी इंजिनिअरिंग झालेला माणूस एक छोटासा हॉटेल टाकून माझ्या हॉटेलवरती 5 लोक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली त्यांना। एक तर मला माझ्या क्वालिटीनुसार एक तर रोजगार मिळवून द्यावा, नाहीतर मला काहीतरी तुम्ही माझी सोय करून द्यावा। एकीकडे व्यावसायिकांनी हा दावा केलाय, तर दुसरीकडे स्थानिकांनी NMRDAच्या निर्णयाचं स्वागत केलंय। इथे हॉटेल आणि लॉजिंगच्या नावाखाली अनेक अनैतिक व्यवसाय चालवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून त्र्यंबकेश्वरची जगभरात ओळख आहे, मात्र नाशिक त्र्यंबक रस्त्यावर लॉजिंगच्या नावाखाली कुंटणखाने चालवले जात असल्याची तक्रार स्थानिकांकडून वेळोवेळी करण्यात आली होती। आता कोर्टानं NMRDAचा आदेश कायम ठेवल्यामुळे आगामी काळात या अवैध धंद्यांवर कारवाई होणार असून अनैतिक धंद्यांना आळा बसेल, तसंच प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा दिलासा मिळणार आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। इकडे राम मंदिराच्या